अवकाशदर्शन किंवा खगोलशास्त्र म्हणजे प्रामुख्यानं रात्रीच्या आकाशामध्ये जे ग्रह तारे राशी नक्षत्र असतात त्याची ओळख करून घेणं, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काही फायदेशीर उपयोग आहे की नाही किंवा तोटा देणारा उपयोग आहे की नाही हे पाहणं. लेपर्सीनं दुर्बिणीचा शोध लावला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये विकास केला गॅलिलिओनं. गॅलिलिओची दुर्बीण कशी होती, अशी नळकांड होताना ह्या बाजूने बघायचं आणि चंद्रदर्शन घ्यायचं. ह्या दुर्बीणला न्यूटोनियन दुर्बीण म्हणतात. तिचं वैशिष्ट्य असं आहे की मागच्या बाजूने बघण्याची आवश्यकताच नाही. मागच्या बाजूला एक 130 mm अंतर्वक्र आरसा आहे. आकाशातील गोलांकडून आलेलं सूर्य चंद्र शनी जे काय असेल त्या गोलांकडून आलेलं जे समांतर प्रकाश किरण आहेत ते ह्या अंतर्वक्र आरशामधून परावर्तित होऊन इथं 45 अंशाचा एक आरसा आहे साधा, त्या आरशातून परत परावर्तित होऊन ह्या नळकांड्यातून इकडे येतात. ब्रुनो काय म्हणाला, आपल्या पृथ्वीसारखी अजून कुठेतरी जीवसृष्टी असेल. आहेच असंही म्हणालं नाही असंही म्हणलं नाही, असू शकतं. मी खेड्यापाड्यात ज्यावेळी कार्यक्रम करतो त्यावेळी जे धोतरवाले आजोबा काठी टेकत येतात, कासोटावाली आजी, अशिक्षित आंटेभातर आजी काठी टेकत येते आणि तिला मी ज्यावेळी दुर्बिणीतून चंद्र दाखवतोय, जे गॅलिलिओने 400 वर्षापूर्वी लोकांना चंद्र दाखवला होता ते तंत्रज्ञान 400 वर्षानंतर मी माझ्या भोवतालच्या सामान्य लोकांच्यापर्यंत मी आणलं आणि मी ते त्यांना दाखवतोय. भले उशिरानं का होईना मी ते लोकांना दाखवत आहे. याचा त्यांच्याही चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही आनंद होतोय.